सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या खंडनाळमध्ये वाळू चोरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वाळू तस्करांनी साठवलेल्या वाळूचा ढिगारा अंगावर कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकून तरुण ठार झाला। जत तालुक्यातील बोर नदीपात्रात सदरची दुर्दैवी घटना घडली आहे। सचिन सयाप्पा कुलाळ, वय वर्ष 25, राहणार कुलारवाडी, खंडनाळ असे मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेत एक जण जखमी झाला। यामध्ये संशयित आरोपी सुरेश टेंगले, बिरुदेव टेंगल आणि या दोघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सचिन कुलाळ हा पत्नी, मुले आणि आई वडिलांसोबत राहत होता। शुक्रवारी रात्री खंडनाळ गावातील ट्रॅक्टर मालक सुरेश टेंगले यांनी त्यास वाळू भरण्यासाठी घेऊन गेले। रात्री 4-5 मजूर मिळून बोर नदीपात्रातील वाळू चोरून ट्रॅक्टरमध्ये ते भरत होते। यावेळी नदीपात्रात वाळू उपशाने खोल खड्डा पडला होता। रात्रीची वेळ असल्यामुळे वाळू भरताना ढिगाऱ्याचा अंदाज आला नाही आणि वाळू उपसताना बाजूचा ढिगारा थेट अंगावर कोसळला। यामुळे सचिन पुढे असल्याने तो ढिगाऱ्याखाली सापडला। वाळूची ढेकळे असल्यामुळे सचिनला डोक्याला, पाठीला जोराचा मार लागला आणि तो जागेवरच बेशुद्ध पडला। या दुर्घटनेत मजूर आकार काम करे हा जखमी झाला। या घटनेत सचिनचा जागीच मृत्यू झाला आहे।